संख्या आम्ही लेखील तितलेची हांगा घडत असा त्या ठिकाण आमचे एक संतोषाचे एक संदर्भ गेल्या तर सांगते आमकां मस्त संतोष जाता असा विशेष जावन हांगा विराजित जावन असेल तसले गोपाल कृष्ण आमकां दिसता की कलियुगांतू मस्तीतले आम्ही उपासन करतात प्रभू रामचंद्र देवाला उपासन करताची विठ्ठलाला उपासन करताची किंतु कलियुगांतू अत्यंत समीप आशिल्लो देव म्हळ्यारी तो गोपाल कृष्ण म्हणून सांगितला आसा. कृष्ण खंयचे कृष्ण देव येतात गोपाल कृष्ण म्हणून बेडणे कृष्ण देव म्हणून आमी विचारतात. सो कृष्णाक अत्यंत रितीने अत्यंत लागींची म्हळ्यारी आमकां गोपाल कृष्ण देव. तशें आसतना बाकी देवाकिंता म्हणजे राम आसा, विठ्ठल आसा, वेदव्यास आसा, हयग्रीव आसा, वासुदेव आसा, व्यंकटरमण आसा, किंतु कृष्णाक कित्याक इतलें महत्व हे सर्व लोकांनी समजून घेवका. आमगेले एक वर्षांतू मस्तीतलो उपवास येता. एकादशी उपवास जालेची 24 एकादशीक 24 उपवास जाले ते सोडून आनी खंयचे उपवास पळयले न्ही आमकां खंयचे उपवासांनी सांगिल्लें ना. मस्त लोक संकश्टी दिवस उपवासांनी करताची, केलो लोक शनिवार दिवस उपवास करताची, शनी बाद करता असा म्हणून गेलो. तशीच गुरुवार दिवस उपवास करताची, गुरुवार म्हणून गेलो. तसे एक सोमारा कुलदेवाले अशें मस्तीतले करताचे किंतु हे उपवास आमकां सांगिल्ले. आमी वैष्णव आमकां हे उठूची विशय सांगिल्ला. सोमार दिवस उपवास करचे, मंगळार दिवस उपवास करचे गणपतीक लागून, बुधवार दिवस अनेक गुरुवार दिवस अनेक, शुक्रवार महालक्ष्मी, शनिवार शनिदेवाक, आयतार ईश्वर आंबळे, सूर्याक ना आमकां उपवास सांगिल्लो. एक एकादशी ते 24 एकादशी येता कडेरी रामनवमी दिवस उपवास करत ना. खंयचे मस्तीतले जयंती येता, कूर्म जयंती येता, मत्स्य जयंती येता, वेदव्यास जयंती येता, हयग्रीव जयंती येता. त्या जयंती दिवस आम्ही उपवास करत विष्णूला अवतार न्ही किंतु त्या दिवस वैकेची आमकां उपवास सांगिल्ला. आमगेले रामनवमीक आमगेले उपास्य मूर्तीले रामदेवाला आमी पूजन करताची अशें आसल्यार वैकेची रामनवमी दिवसाक वैकेची आमी उपवास करनाची. खंय परतगाडी त्या दिवसू आमगे महारथोत्सव असल्यार वैके आमी देवाक रथारी बसोवन गेल्या नंतर आमी येवन भिक्षा घेताची. आमी त्या दिवस उपवास ना किंतु आमकां एक उपवास आसा. हे 24 एकादशी सोडून संपूर्ण 365 दिसांक आनी एक एक्स्ट्रा उपवास म्हळ्यार आमकां ते कृष्णाष्टमी मात्र. आनी खंयचेय दिवस आमकां उपवास ना. रामनवमीकय ना, बाकी खंयचेही आमकां अंतू उपवास ना. कृष्णाष्टमी मात्र आमकां भिक्षूर ना. त्या दिवस संपूर्ण आमकां उपवास दवरता. कित्याक म्हणजे प्रश्न राम कृष्ण काय बिघडणे, विठ्ठल कृष्ण काय बिघडणे, व्यंकटरमण कृष्ण काय बिघडणे. जर देव बिघडणे तू एकच असल्यारी तांगेले जयंती दिवसाक तांगेर विशेष पर्व काळात उपवास करनाशी. खाली कृष्णाला अष्टमी दिवसाक कृष्णाष्टमी दिवसाक मात्र उपवास कित्याक म्हळ्यार अत्यंत लागीं आशिल्लो देव म्हळ्यार आमगे गोपाल कृष्ण देव. उदाहरण कशी सांगता की म्हळ्यार आमगेला हे कलियुग आरंभ जावन कितले वर्ष जाले? एक 5000 वर्ष जाल्ले आसा. 5000 वर्ष मात्र जाल्ले आसा. ताजे पयले खंयचे युग आशिल्ले? द्वापर युग आशिल्ले. त्या द्वापर युगांत कोणाले अवताराचे विशेष सांगिल्ले आसा? कृष्णाला अवतार सांगिल्ले. ताजे पयलेच कोणाला आशिल्ले आसा? राम अवतार. म्हळ्यार कोणाला अवतार लागीं आसा आमकां? कृष्णाला अवतार. अत्यंत समीप घेतले तसे अवतार कोणाले? कृष्णावतार. त्या निमित्तान आमकां उपवास कोणाले सांगिल्लो आसा? कृष्णाष्टमी दिवस मात्र उपवास सांगता. रामनवमीकांनी सांगिल्ला, व्यंकटेशाला सांगिल्ला, बाकी खंयचेय सांगिल्ला. तसले
गोपाल कृष्णाला स्थान जाऊन घेऊन आशील तसं बाळू राख आईचे दिवसाक आम्ही हात घेऊन घेऊन पाबिल असा तसं एक महत्व कलियुगांतू गोपाल कृष्णाक दिलील असा तसं गोपाल कृष्णाक उपासन करत असाल भाग्य तुमका मलगड्यान तुमका अनुग्रह केला असा आमगे इंदिराकांत तीर्थ स्वामी हांगा येऊन गेलो त्यांनी पूर्ण प्रज्ञ तीर्थ स्वामी येत असाची तर तिथं पहिले स्वामी काय असा पहिले काळात तू शिरसी कसाने ना पहिले काळात तू शिरसी मळ कसाने ना शिले पहिले काळात तू महत्व शिले फुले कला केळदी ना बाळूर मंजुगुणी असं गावांकनी साधसानं गाव कसं नशिले त्या रायाला राजवाडाने अशिले बाळूरात पैकी राजवाड अशिले फुले कलांत पैकी राजवाड अशिले केळदी रायाला पैकीची राजवाड अशिले शिरसीत काही असा राजवाडा शिरसीत आत्ताचा राजवाडा रायला पेटे म्हणून आता त्यांनी गोर घेतलाय नाशिले सो अशी राजवाड्याने अशीच तसले हे बाळूर मंजुगुणी नाजे हुलेकल केळदी अशानी मस्तीतल्या राजवाड अशी गाव किंतु आता ते खाली तांगेले कसं म्हणतात आम्ही नवीन नवीन त्यांनी हे केलं मात्र दिसवे ना पहिल्याच कसं नाही फोर्ट म्हणतात आम्ही किल मात्र दिसवे ना बाकी कसं नाही आमका दिसताना आजी गाव अशी हळदी जाऊन बसले आणि पहिले तिथले एक हल्ले असेल तर ओढ गाव जाऊन बसलं पहिले शिरसी काय नसेल पहिले शिरसी काय नसेल पहिले मंजुगुणी असायला कोटोड गाव असेल हो बाळूरा त्याने आणि आमगे लोक मस्त लोक हांगुरता असेल त्या निमित्तानं आमगे स्वामी हंग मुक्कामणी करता असेल मुक्काम करची खई आमगे शिष्यवर्ग खई असा थई स्वामी वचून मुक्काम करतात शिष्यवर्ग ना गेले री स्वामी ते मुक्काम वचून कसं करते असेल सो मालगड स्वामी हांगेता शिल म्हळ्यारी ते कसन जेवतात की म्हळ्यारी आमगे लोक उठूची पहिले बाळूरांतू उरता शिले आमगे पहिले लोक मंजुगुणीतू उरता शिले आमगे पहिले लोक फुले कलांतू उरता शिले किंतु आज विटू लोक शिरसी पावले आज शिरसी सोडून आता आणि बँगलोरचून पावले बँगलोरचून आणि इंटरनॅशनल जाऊन घेऊन बसले सो इथले खाली 5000 वर्षांतू त्या 5000 वर्षाची पैकी सांगते नाही 200-300 वर्षांतू इथलं बदलाव नाही कसा मुखार आणि कसं नाही येता आम्ही आता दान करत असा आणि कबाळ आईला काही फिरत असाच आम्ही आणि कबाळ दिसताना कारण लास्ट तुम्ही हंगा झेंडे लायला हा त्यानं कळा बाळ रे काय लाय म्हणून आम त्यानं कळा म्हणजे तिथलं भीतर असा आणि आते आमका समाधान की म्हणारी हंग जप केंद्र दिलाय इथे की म्हणारी शिरसी योगच्या वच्चे तुमचं जाय नसेल खंडितही जाय नसेल आणि पावसाळ्यात तो अनेकची चढ तुमका त्रास देत असेल किंतु देवा अनुग्रहानं तुमका बाळूरांत एक जप केंद्र मिळेल संतोष असा कृष्णाल बद्दल सांगका दिले कृष्णाल बद्दल सांगका म्हळ्यारी तो कोणाक मस्त मोग करता म्हळ्यार एक पंथाची चिदलाय गोपिका स्त्रियांकनी एक हर्षितांची ईर्षा असेल ईर्षा म्हणजे तांची एक मनान तू एक हे दिसलाय की कृष्णा लागी एक कोळलो असा फ्लूट असा ते कायम कृष्णा लागी उरता पुयता घांगेन फिरत उरता नाजेला येता गेले मधुर वंट्याचेर उरता ते एक पंथा कोळलो वादन करता आणि तो कोणाला लागी असते म्हळ्यार मोबाईल पैकी लागी उरना आज दिवसा मोबाईल इकडे दवरताची आमी बरताय तितू कृष्णाला ताजे किंता लागीची हे कोळलो आशिल्ले एक कुयता घांग घेतले तो कोळलो वादन करत उरले म्हणजे तागे अंगा लागीची ते कोळलो असा रात्री निघताना तांदीची कडेची ते तांदवर घेवचे सो गोपिका स्त्रियांक थोड्याची एक जाळ अशी आमगेर कितना चढ कोळलो हे कृष्णा लागी असा कसं नका कारण जे कळून म्हाका कळटा आशिल्लें तितलो गोपिका स्त्री असाची तांकने सोडून तो कृष्ण ते एक कोळलो तागे कुयटाकने घाण घेवन रात्री न्हिदताना तागे लागी दवरता मधुर वंडातून तो कोळलो वादन करता कसं नाही इतलं कसं एक महत्व असा कोळलूक म्हणून तांची एक विचार आयलो तेन्ना हे तू गोपिका स्त्री ते कोळलूक विचारता तू कितें कृष्णेचो मोग करता आमकां कितें तितलो मोग करना आमी तागेल गोपिका स्त्री तागेल सेवा करताची तागेल बद्दल काळजी घेताची तागेल स्तोत्र पाठ करताची
आणि अंक नाशिल तसल्या मोग तो कृष्ण तुकरीत मोग करता कारण कसं नाही म्हणून त्या गोपिका स्त्रिय त्या पळलो विचारले ते पळलो सांगता पळया हांव पळलो जाऊच किंता पहिले हांव एक सांडशी एक कसं म्हळ्यारी वासेच पड्डीचे एक भाग म्हळ्या पळलो म्हळ्या वासे पड्डी करचे किंतु त्या वासे पड्डी घेतल्यानंतर कृष्णान कसं केलंय ताका रंध्र केले रंध्र म्हणा वट्ट केले ताका वट्ट केले आता तुमगेले शरीराक कोणे तरी येऊन गेलो हांव एक ड्रिल मान एक वट्ट करता म्हळ्यार कोफी दिता तुम्ही एक हाताक सांचे एक वट्ट करून दिता दोन्ही हाताक वट्ट करता तुम्ही अवकाश कोण दिता यो यो कर एक ड्रिल मार करते तुम्ही अवकाश कोण दिना कोण दिता ना किंतु ते वासे पड्डीन कसं केलं की म्हळ्यार आपल्याला ताका एक शरीर नेवे एक कोळल उमळ पडेना ताका एक अंग असा तसेच त्या वासेक कसं केले रंध्र घाले ते रंध्र घालून ताका दुख दिली ना काही एक जीव नेवे ताका वैकेच एक प्राण म्हणल्यास नेवे ताका एक वट्ट केले निमित्तान कसं केले ताका एक त्याग केला ताण कसं नाही की उरलेलं ते वासेपट्टी उरलेला म्हाका कितें रंध्र करता आसा म्हाका कितें हें करता आसा कृष्णान करताच न्हय पूण तूं कडेन रंध्र कोण घेतले लास्ट ते रंध्र केले निमित्तान ते कोणाले की त्याग केले ताणें आपल्या जीवनाचे कसं आसा आतां आमगेले हात बरे आसा जर तुम्ही कसं नाही तरी एक ह्या करून त्याग केले तेन्ना ते गौरवाक पात्र जाता तर पूण कृष्णान कितें तर पळयलो आपल्या लागीं दवर म्हळ्यार ते एक खाली वासेपड्डी आशिल्ताना कसने त्याग केलो तो वासेपड्डी तागे लागीं घेना लक्षात घ्या कृष्ण वासेपड्डी तागे कुत्या लागीं दवरना त्याची वासेपड्डीक रंध्र कोर घेवन तेन्ना पळयलो जाता तेन्ना मात्र तो तागे लागीं दवर घेता अर्थात खंयचे मनुष्य देवा कितें त्याग करता देवा कितें आपल्याला मोह सोडता नाका नाका म्हाका वट्ट कर नाका मागेले तुजी आंग पडलो जाता हांव म्हाका त्याग कर नाका म्हणून अशी केले मोह सोडून दिले मोह कोण त्याग करता तेन्ना पळया तो कृष्णा लागीं पावता म्हणून ते पळयलो सांगले त्यातून ते गोपिका स्त्री सांगले तुम्ही आसा पळय तुम्ही त्याग करताना सेव करतासाची पण त्याग करताना किंतु हांवें मागेले शरीरांतू हांव रंध्र कोर गेलो हांव संपूर्ण मोह मागीर संपूर्ण मागेले शरीर हांव कोणा समर्पण केलें कृष्णाक समर्पण केलें त्यातून कृष्णच पळय हांव त्याग केलो म्हणले विचाराक तो म्हाका अत्यंत लागीं दवरता आनी हांव तागे लागींच उरता म्हणून ते कळून सांग तुमकां सांगचें आमी हेचीच तुमी वैकेची मोह बाकी कशें तुमगे तो विचार सोडून गेलो आम्ही संपूर्ण ते गोपाल कृष्णाक शरणागत जाले म्हळ्यार तो बाळ गोपाल कृष्ण तुमकां हात सोडून घेतलो जर तुम्ही त्याग करनाची आमगेले त्याग म्हळ्यार कसं की म्हळ्यार केलो विचाराक केलो आमी सोडून दिवपा पडटा केलो विचाराक आज कसं नास की म्हळ्यार बेंगलोर सोडून घेवन तो बाळूरा येवन रावना तुम्ही जर लक्षात घाल्यार तो बेंगलोर तो कामा जॉब आनी आसले खाले खांगा जबाबदारी घेता कोणे ना केले तो कसं करता की म्हळ्यार बेंगलोर उरता विना हा बाळ येवन जबाबदारी घेना आमी एक विशय तुमकां सांगना मस्तीतल्या गांवांत तो अशी घडत आसा म्हळ्यार तांकां हांगा कसं म्हळ्यार एक नेटवर्क ना हांगा नायट लायफ ना हांगा कसं नाही ना हांगा केन्ना करंट वता केन्ना पावस येता कसं नाही वचना बेंगलोर तशें न्ही आरामशीर भोंवता जॉब करेत तांकां फ्रीडम आसा हांगा तशें मेळना तो त्या निमित्तान चेडूं हांगा येना जो पर्यंत तांणी त्याग करना तो पर्यंत देव वयता तांकां अनुग्रह करना हां थोडे तुमकां देव अनुग्रह केले तशें दिसता बट ताका सोडल्यार तेन्ना एक ना एक दिवस ताचे परिणाम भोगचे पडटा कित्याक म्हळ्यार आज वयतेच्या आमच्या समाजांत तूं कितें सांगता सारकें म्हळ्यार पयलीं सालिग्राम पूज अशी जाता प्रत्येक लोकांक घरांत सालिग्राम पूज अशी आज कसं केलें सालिग्राम पूजे घरांत काय ना खंय पावले एक देवस्थाना पावले एक मठाक पावले कोणती केल्ले
ते मठा दिवचे आजी ताका त्रास आहे म्हणून कडे तो ज्योतिषालय काही होता तेही गेलतना अरे तू गेले पहिले काळात तू शालिग्राम विष्णू पूजन जात आशिले आता कितें जाताना त्या निमित्तान तुमकां त्रास जाता आसा कसं शालिग्राम नाशिल्लो वय आशिले आज्यान ते मठार दिले तुम्ही थंय पावतानाची ना तुम्ही स्वामीला वचून घेवन शालिग्राम घेवन परतून पूजा चाल कराची ह्या उकडे चाल जाता पहिला शिले पद्धत तू सोडून नंतर कडे त्रास जाले पुढे ना परतून धावून घेऊन येता एक देवस्थानात वचतो एक स्वामीला घेता कडे आम्ही त्याची प्रश्न विचार आज आम्ही तुका शालिग्राम दिवचे तू बरे कोण पूज करता हाले तुगेल पूज करत की ना कसं गॅरंटी हाले तुगेल पूज करत की ना कसं गॅरंटी फाल्यां तो सांगता हे आनी जायना म्हाका हांव बेंगलोर वचका ना आनी असल परिस्थिती आसा अशी देवाक आम्ही कसं नाही देवान कसं सांगले ते पळलो कसं सांगतात तुगेले मोह तुगेले कामना त्याग कर काम बट आम्ही त्या त्याग करून आम्ही देवाक त्याग करता आम्ही उलटा करता सच्ची सो अशी केल्यार देव कशी अनुग्रह करता इतलं असल्यार वैकेची तो करून करता सांगता आम्ही थोड्या असल्यार आणि व्यवहार करता सच्ची जीवनात इतलं असल्यार वैकेची तो आमकां संयम दवरून घेवन आमकां करून करता त्यातून आम्ही ताका संबोधन करताना करुणामूर्ती दया सिंधू म्हणून आनी आपयताची कित्याक की म्हळ्यार इतला आमी अपराध करत असल्यार वैकेची आमकां क्षम करून घेवन साना काम केल्यार वैके रक्षण करता असा म्हळ्यार तो देवाले गरिमा देवाले एक महत्व कितलें आसा म्हणून तुम्ही आलोचन करता आज आमकां कळना केलो लोक आसात तांणी बेंगलोरचो जॉब आनी सोडून घेवन हाऊस बाक्सू कितें गांवांत जावन राबिल्लो आसाची केलो लोक बेंगलोराचे काम सोडून घेवन देवस्थानाचे जबाबदारी घेवपा म्हणून घेवन केलो लोक आयिल्ले आसाची मुक्काबील दिवसांत अशी जी एक उदाहरण आमच्या समाजाक प्राप्त जावन घेवन बेंगलोरा वच नाकाच आमी सांगनाची बट मस्तीतले सामाजीक तोंड आमगेले दोळे येता आसा जाल्यार ते कितले पर्यंत वता आसा म्हणून कळटा म्हळ्यार चली चौडवान लग्न जाताना संतानाचे मस्तीतले विषय आसा विळंब जावन घेवन लग्न जाता आसा 30 वर्ष जाले 32 वर्ष जाल्या पैकीची चली चौडवान लग्न जालना मस्त शिक्षण घेतलेलं आसा त्या शिक्षणात समजावून घेवन चल्ल मिळता त्या शिक्षणाप्रमाणे चल्ल मिळाली तागे हाईट कमी आसा बाकी हाईट वैके असल्यार तो खंयची गांवांत आसा ते गांवांत आनी कोण सो असले एक साना विशय यानच पडे मस्तीतले हे जाता आसा सो अशी समाजांत जाले म्हळ्यार तेन्ना शिष्यवर्ग वांटून वता तांकां स्वामे कशें न्हय कितें कशें न्हय कळताना तो मस्तीतले हे जाता आसा साना काम काडून सान गांव उरताले किंतु स्वाम्याचेर भक्ती आशिल्ली तसले एक निश्ठावंत काम कित्याक म्हळ्यार इंदिराकांत तीर्थ स्वामे हांगा येवका म्हळ्यार त्या कामाक तूं कशें न्हय तरी एक विचार असल्यार मात्र तसं स्वामी हांगा येवचें जाता किंतु आयच्या दिवसाक तुम्ही अत्यंत श्रद्धा भक्तीपूर्वक जावन स्वाम्याला आगमना निमित्तानं तुम्ही स्वागत केलं बद्दल आम्ही संतोष व्यक्त करताची विशेष जावन रामतारक मंत्र जप अभियानाचे तुमगेले केंद्र यशस्वी रीतीने तुमगे जपसंख्या परिपूर्ण जाव तशी तो गोपाल कृष्ण देव अनुग्रह करो त्याचे आयच्या दिवसाक आयिल्ले तसले सर्वही जन तांगे वैयक्तिक जीवनांतू बाळूर गांवांतू तशी पेंटेंतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत्रो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत तुमगेला आशीर्वाद पर भाषणाच्या मंगल करेताची श्री कृष्णार्पणमस्तु श्री संस्थान गोकर्ण पटका जीवतमडा जय श्री जय